हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले झी मराठीवरील वीण दोघातली तुटेना या मालिकेच्या सेटवर आणि त्याच निमित्ताने एक नवीन ट्रॅक सुरू होते आणि पूर्वा मॅम आपल्यासोबत आहेत. तर कशा आहात? मस्त. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही पण छान आहोत. कसं चाललंय शूट? शूट खूप छान चाललंय. माझा पहिलाच दिवस आहे इथे खरं तर, पण सुरुवातीपासूनच खूप मजा येते. आम्ही आत्ताच तो सीन पाहिला मरीन सर, ते आतलं बालपण तुम्ही जगताय असं वाटलं मला तिथे. हो, ॲक्च्युली मलाही थोडंसं ऑड वाटत होतं, पण ते कॅरेक्टरच तसं आहे आणि सुबोधच आहे आणि सुबोधबरोबर हे असे सीन्स खूप वर्षांपूर्वी मी केलेले आहेत, त्यामुळे हां. असं ॲक्च्युली थोडंसं नॉस्टॅल्जिक वाटत होतं. बरं, तुमच्या आत्ताचं जे कॅरेक्टर आमच्या समोर येणार त्याबद्दल काय सांगाल? अ, खूप वेगळं कॅरेक्टर आहे ऑब्व्हियसली, सगळेच असं म्हणतात, पण ॲक्च्युली वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे मी झीवर कधीच हे असं कॅरेक्टर प्ले केलं नाही आहे. खूप साधी, सरळ, सोपी, एकदम अशी गुड गर्ल असं कॅरेक्टर मी ह्यापूर्वी केलं आहे आणि हे त्यापासून अगदी कम्प्लिटली वेगळं आहे. त्यामुळे खूप मज्जा येते मला करायला. एकदम बिनधास्त मुलगी आहे ही. अरे, ग्रे शेडचं कॅरेक्टर म्हणू शकतो का याला? नाही, ॲक्च्युली ग्रे शेड नाही आहे. म्हणजे अजिबात नेगेटिव्ह नाही आहे ती किंवा ग्रेही नाही आहे. पण खूप बिनधास्त आहे. ती विचार न करता बोलते, बोलते मग विचार करते. पण कोणाचं कधी वाईट विचार नाही करत ती, म्हणजे बरोबर. असं. त्यामुळे ते ग्रे कॅरेक्टर नक्की नाही आहे. बरं, हे जे कॅरेक्टर तुमच्या रिअल लाईफला किती सिमिलर आहे किंवा नाहीये? काय सांगाल? सिमिलर नाही आहे, कारण की अगदी ही जशी बिनधास्त बोलते तशी तेवढी मी नाही बोलत. पण हां, मी पण खूप हॅपी गो लकी आहे आणि खूप मजा करत असते मी पण. खूप बिनधास्त आहे तशी मी पण. पण थोडीशी ही जरा जास्त आहे किमया. खूप एक्सप्रेसिव्ह. हां, मग एक 20% जास्त आहे किमया. नक्कीच. आता सुबोध दादासोबत तुम्ही हे सीन करताय, तर तो ऑरा तुमचा जुना आणि आत्ताचा काय डिफरन्स तुम्हाला जाणवतोय? डिफरन्स जसं मी म्हटलं की शूट करण्यात काहीच डिफरन्स जाणवला नाही, कारण की जरी आम्ही शूट केलं नसलं तरी आम्ही चांगले मित्रमैत्रीण आहोत. नक्कीच. बोलणं होत असतं. त्यामुळे त्या फक्त किती वर्ष झाली आता, मला वाटतं 2010 वगैरे आम्ही बापरे! कुलवधू संपलं असेल. 2010-11 म्हणजे एक जवळजवळ 15-16 15-16 वर्षानंतर आम्ही परत स्क्रीनवर एकत्र काम करतोय. पण तरीसुद्धा असं नाही वाटलं. म्हणजे पहिल्या शॉटपासून खूप अगदी असं वाटलं की तिथे जे सोडलं होतं ते आता परत आम्ही कंटिन्यू करतोय. त्यामुळे खूप मजा आली. बरं, कुलवधूचा एखादा असा सीन आहे किंवा BTS म्हणता येईल, की तो आताही तुम्हाला असं नॉस्टॅल्जिया येऊन आता तुम्हाला तो पटकन आठवला किंवा अरे आपण हे असं केलेलं, असं झालंय का आता शूटमध्ये? कुलवधूचे सगळेच सीन्स खूप नॉस्टॅल्जिक होते, आम्हाला सतत आठवत असतात. पण हां, आता जसं बलून्सचा, रेड बलून्सचा सीन होता आणि सुबोधला अचानक आठवलं की अरे मध्ये पण आपण एक असा एक सीन केला होता जिथे तो प्रपोज करतो आणि असा एक खूपच एकदम हिट होता तो सीन आणि त्यात असे खूप लाल हार्टच्या शेपचे अरे! बलून्स होते आणि असे सगळीकडे ते पसरवलेले होते. पण ऑफकोर्स दॅट वॉज लाईक 15-16 वर्षापूर्वी, त्यामुळे ते खूप वेगळं होतं आणि हे खूप वेगळं होतं. पण हां, ते बलून्स बघून जरा आठवण आली त्याची. आता तुमचं असं होत असेल, अरे खूप सारं शेअर करायचंय, खूप बोलायचं असं होतं सीनच्यामध्ये? होतं ॲक्च्युली ना. म्हणजे आमचं जसं म्हटलं की सुबोध आणि मी काम जरी केलं नसलं 15-16 वर्ष एकत्र, तरी आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा असेच असतो नॉर्मली सुद्धा. सो असं फॉर्मल काहीच तेव्हाही नव्हतं, आताही नाही आहे. फक्त स्क्रीनवर किंवा सेटवरती आता आम्ही एकत्र काम करतोय, त्यामुळे गप्पा गोष्टी थोड्या जास्त होतात, कारण भेटणं तेवढं होत नाही. बरोबर. फोनवर तेवढं बोलणं होत नाही. पण आता दिवसभर आम्ही एकत्र काम करणार आहोत, त्यामुळे गप्पा जास्त होतात, मस्करी जास्त हां. होते, एकमेकांबरोबर शेअरिंग जास्त होतं, तेवढंच. बरं, आता तुमचं हे कॅरेक्टर काय नवीन ट्विस्ट ह्या दोघांमध्ये घेऊन येणार आहे? ते कसं सांगेन मी? ती छोटीशी त्याच्यासाठी तुम्हाला बघावं हिंट तरी. लागेल. आता किमया आली परत. सॅमची एक्स गर्लफ्रेंड होती ती, ओह! त्यामुळे ती काहीतरी तरी ट्विस्ट घेऊनच येईल ना, त्याच्याशिवाय नक्की. कशी येईल? त्याच्यासाठीच आली आहे ती. अरे, तर आता रोज सिरियल तुम्ही पण पहा, आम्ही येस, पण तुम्ही पाहू. पण बघा. आणि खूप मजा येईल तुम्हाला. हं. हे कॅरेक्टर पण खूप मजेशीर आहे आणि आत्तापर्यंत सॅमलाही तुम्ही एका वेगळ्या भूमिकेत पाहिलंय. कदाचित किमया आल्यानंतर तो एक थोडासा वेगळा बदललेला दिसेल तुम्हाला, त्यामुळे तुम्हालाही बघायला मजा येईल.
मालिकेतल्या गोष्टी तर होत राहतात, पण आता लॅमलाईट मराठीचा एक छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला तुमच्या बालपणीच्या आठवणीत घेऊन जायचा. तर त्याची प्रॉपर्टी इथे आहे. Oh, तर wow. त्याच्या निमित्ताने आपण एक गेम खेळूया. बरं, ह्याच्यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्या औरामध्ये होता किंवा ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? सगळ्याच माहिती आहेत मला, तर ते बघून पण मी थोडी नॉस्टॅल्जिक झाले. आज तुमचं नॉस्टॅल्जिक डे असं म्हणता येईल. हो खरंच, म्हणजे काही गोष्टी तर अजूनही असतात माझ्या पर्समध्ये आणि अजूनही आमच्या घरी असतात, पण काही गोष्टी आहेत ज्या मला अगदीच म्हणजे तेव्हाच्या आहेत आणि ते आत्ताच दिसत आहेत असं होतंय. बरं, आपण एक गेम खेळूयात. 10 प्रश्न आहेत, तर 10 इथे ह्या गोष्टी आहेत. ओके तर तुम्ही जिंकलात तर सगळ्या मिळतील किंवा अच्छा. त्यातलं जेवढं जिंकाल तेवढं. ओके. करूया स्टार्ट. एका तासात किती सेकंद असतात? 60 नाही. 60 × 60 किती झाले? नाही, 1 तास 60 शी तू मला कन्फ्युजच केलंस. 1 hour 60 minutes 60 × 60 हां, मग? इज इक्वल टू 3600 करेक्ट. 3600. हो, थोडंसं जरा मॅथ्स. ठीक आहे. याच्यातलं कोणतं घ्याल तुम्ही? तुम्ही इथे या, मी इथे अच्छा. येते. हां. माझं सगळ्यात फेवरेट आहे आज सुद्धा. चक्का डबा घ्यायचा ना, घेतला एकच एकच. घ्यायचा. हे काय? मे बी नेक्स्ट आन्सर अच्छा, त्यातलंच परत घ्यायचं का? ओके ओके. चला, एक जेम्स मिळालेला आहे मला. नेक्स्ट. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ घालवते किंवा किती वेळ घेते? पृथ्वी? बापरे, तू हे सूर्याभोवती असे प्रश्न मला विचारतेस. 24 तास. नाही, 12 तिथे ते तास. स्वतःभोवती फिरण्यासाठी घेते ना 24 तास. 365 days. येस, करेक्ट. That's right. नेक्स्ट. अच्छा, अजून एक. आता मी बडीशेप काय गोळा करणार आहे. ऍक्च्युली माझं काय होतं माहिती आहे का? सॉरी. नाही हां, चला. माणसाच्या शरीरात किती हाडं आहेत? बापरे, नाही, मला खरंच माहिती नाही हे. ॲक्च्युली मला माहीत होतं पण नाही मला आता आठवत आहे. खरंच नाही आठवत ठीक आहे. आहे, 206. 206. ओके. पाण्याचा रासायनिक सूत्र काय आहे? H2O. करेक्ट. हो ना? हा तुम्ही डुप्लिकेट आणलात बघा. आमच्या वेळी अशा नव्हत्या. कशा होत्या मग? आमच्या वेळी हे जे होतं ना, हे हां. थोडंसं अजून रेड होतं, लाल होतं, असं मस्त खरी दिसायची. हो की नाही? ही खोटी वाटते, ह्याच्यात काय अरे, मजा chalk म्हणून घ्या. नाही. असं ओढलं की असं वाटायचं की अरे खरंच सिगरेट होती. चॉक म्हणून घेऊ. म्हणून कामच माझी परीक्षा देता ना तुम्ही, मला तर लाज वाटेल मला उत्तर ओके, नाही आता आली सोपं तर. सोपं घेऊयात. बापरे. आता मी काही आपल्या डेली यूजमधले इंग्लिश शब्द सांगेन, त्यांना मराठी सांगायचं आहे. सांगू? उलटं विचारायचंच मला. बरं ठीक आहे, चल बोल. एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स. थांब. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. नाही यार, मला नाही आठवत आहे. अनुभव. अनुभव. उलटं विचार ना मला, मी इंग्लिश मधली उत्तरं देते. नाही, आमचं लॅमलाईट मराठी आहे ना. अच्छा. सोपं सोपं विचारते. फ्रीजला काय म्हणतात? तुम्ही घरी काय म्हणता मराठीत? फ्रीजला शीतकपाट. असं म्हणता का? नाही की नाही, फ्रीजच म्हणतात. आणि इंग्लिश मध्ये रेफ्रिजरेटर असं म्हणतात. बरं, जाऊ दे, आपण अजून सोप्या प्रश्नाकडे जाऊयात. अगं, मराठी कुठलेच सोपे नाही आहेत शब्द आहे. बरं, परत मी प्रश्नाकडे वळते. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा. हो, मला ब्रह्मपुत्र वाटायची. नाही, नाही का? गंगा. गंगा. बरं, तुमच्या एखादी शाळेतली आठवण आहे का जी हे बघून तुम्हाला आठवली? हो हो हो, सगळंच आठवलंय. एक तर मी ह्या बडीशेपच्या गोळ्या ज्या घेतल्यात त्या मी खूप खूप पूर्वी खाल्ल्यात. अशा ह्याच्यात येत नाहीत त्या आता. आणि लॉलीपॉप ही शाळेतली आठवण आहे. जेम्स जसं मी घेतलं, मी म्हटलं की शाळेतली आठवण असली तरी मला अजूनही आवडतात जेम्स. आणि हे खरंच माझ्या बॅगमध्ये अजूनही असतं, कारण की कधी कधी माझं BP लो होतं, त्यामुळे मी एक नॉर्मली चॉकलेट ठेवते, पण हे सगळ्यात बेस्ट असतं.
आणि तसंही म्हटलं की हे आहे पण हे इकडे तुम्ही डुप्लिकेट आणलंय हे खोटं आहे आमच्याकडे खरं असायचं तेव्हा. बाकी या सगळ्याच आहेत. एक्लेअर असायचं, ह्या गोळ्या असायच्या, ह्याच्याबरोबर ऍक्च्युली ना एक अशा ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राईप्सच्या मिंटच्या अशा असायच्या माहिती गोल 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 मिंटच्या कलिंगड कलिंगड सारखा सारख्या त्या पण असायच्या ह्याच्याबरोबर. ह्या नाही, ह्या आता मिळतात. बाकी सगळंच आहे. हा बघा आला, ह्याला विचारा, हा खूप हुशार आहे माझ्यापेक्षा. जनरल नॉलेजचे प्रश्न ह्याला विचारा, मला फालतूतले फालतू प्रश्न पण उत्तरं आलेली नाही आहेत, त्यामुळे मी गिव्हअप केलंय. काय विचार गोळ्या कुठं परत खाल्ल्या? मी नाही. जनरल नॉलेजचे प्रश्न की मोबाईलला मराठीत काय म्हणतात, शक्यच नाही मला येणं. तेच म्हणून म्हटलं की ह्याला हे असे प्रश्न, ह्याची परीक्षा घ्या, माझी अजिबात घेऊ नका. सर मला तुम्हाला विचारायला आवडेल, ह्या गोष्टी बघून तुम्हाला काय आठवतंय का तुमच्या बालपणीतल्या गोष्टी? शाळेत असायच्या, शाळेच्या बाहेर असायच्या, हम्म. कोणीतरी एखादी मावशी वगैरे घेऊन बसायला असायच्या त्या. तुम्हाला ह्याच्यातलं कोणतं तरी घ्यायला झालं तर तुम्ही कोणतं घ्याल आणि का? मी ती मधली लिमलेटची गोळी घेईन, घेऊ कारण शकता. तेवढीच परवडायची तेव्हा. नाही, सगळं सेम 5 पैशाला मिळायची नाही. 5 पैशाला 10 पैशाला या 5-10 बडीशेपच्या गोळ्या. पैशाला. हं. हे बघ, हे डुप्लिकेट आहे की नाही? हो. हे असं नव्हतं आपल्यावेळी. नाही, हे नाही. proper आणि असं लाल असायचं आणि शाळेच्या दिसायचं. बाहेर सिगरेट खोटी का असे ना मिळायची नाही. आई, हो मिळायची. नाही, शाळेच्या खोटी बाहेर मिळायची यार. पण हे असं नाही, खरी वाटायची ती, असायची तेव्हा. ऍक्च्युली ती नाही ठेवली पाहिजे शाळेच्या बाहेर. बरं, खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी पण बोलून थँक्यू. आणि थँक्यू सो मच. Thank you, आता thank you. प्रेक्षकांना काय सांगाल? हे हिरो आहेत सिरियलचे आणि मी थोड्या दिवसांसाठी आले आहे, पण तुम्ही आत्तापर्यंत ही सिरियल बघतच आहात आणि मला माहिती आहे की खूप छान फॅन फॉलोईंग आहे. पण आता थोड्या दिवसांसाठी मी आली आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे. किमया हे कॅरेक्टर खूप मजेशीर आहे आणि खूप काहीतरी करून जाणार आहे ती सॅम आणि स्वानंदीच्या आयुष्यात. त्यामुळे नक्की बघत राहा. बाकी सर सांगतीलच. 17 वर्षांनी मी आणि पूर्व एकत्र काम करतोय कुलवधूनंतर. त्याच्यामुळे एक मोठी सिरियल झीची केली आणि परत एक मोठी सिरियल करतोय, ज्याच्यात परत आता पूर्व आले, पाहुणी कलाकार म्हणून आले. पण चांगला मस्त ट्रॅक आहे आणि लोकांना बघायला खूप आवडणार आहे याची खात्री आहे. नक्कीच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.